हाय फ्रेंड्स, मुक्तल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण कामगार विभागामध्ये वेगवेगळ्या पदांची भरती निघालेली आहे. त्याचे हॉल तिकीटसुद्धा आलेले आहेत आणि परीक्षा 29 जुलैपासून सुरू होणार आहे. मग आता त्यासाठीनं कामगार कायदे हा जो घटक आहे त्याच्यावर 40 प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जाणार आहेत आणि हे 40 प्रश्न 80 मार्कांसाठी असणार आहेत. आता आणि याच्यावरची माहिती विद्यार्थ्यांना कुठेही मिळत नाही, त्यामुळे त्याच्यावर आधारित हा 9वा पेपर आहे. याच्या अगोदर मी 8 व्हिडिओ बनवलेले आहेत 8 पेपरचे. ते व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहून घ्या आणि ते व्हिडिओ तुम्हाला कुठं पाहता येतील, तर आपलं जे विठ्ठल जोशी हे यूट्यूब चॅनल आहे ना, ते ओपन केल्यानंतर प्लेलिस्टमध्ये जा. प्लेलिस्टमध्ये कामगार विभागाची प्लेलिस्ट आहे, त्यामध्ये तुम्हाला अगोदरचे झालेले सगळे व्हिडिओ पाहता येतील. आणि या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र कामगार किमान घरभाडे भत्ता अधिनियम 1983 याच्यावर आधारित 50 वस्तुनिष्ठ प्रश्न पाहणार आहोत. अतिशय महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. आणि या एकाच व्हिडिओमध्ये आपण 50 वस्तुनिष्ठ प्रश्न पाहणार आहोत. आणि जर तुम्हाला कामगार कायद्यासाठी रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि कामगार कायदे रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. फक्त 300+ GSTमध्ये हा रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स आहे आणि याच्यातून फक्त कामगार कायद्यांची तुमची तयारी होणार आहे. आणि फुल कोर्स घ्यायचा असेल तर तो वेगळ्या ॲपमध्येच आपल्या. चला आता पहिला प्रश्न आपण पाहूयात. पहिला प्रश्न आहे पहा, महाराष्ट्र कामगार किमान घरभाडे भत्ता अधिनियम 1983. त्याच्यामध्ये पहा पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्र कामगार किमान घरभाडे भत्ता अधिनियम कोणत्या वर्षी मंजूर झाला? तर वरच आपण पाहिलेलं आहे कोणत्या वर्षी मंजूर झालेला आहे, ते 1983. आणि मी प्रत्येक कायद्याचा पहिला प्रश्न हाच घेत आहे की तो कायदा कोणत्या वर्षी मंजूर झाला, कारण त्याच्यावर तुम्हाला प्रश्न येणार आहेत आणि ते परीक्षेला गेल्यानंतर तुम्हाला कळेल पहा. कारण आतापर्यंत ज्या पद्धतीचे प्रश्न विचारले जात आहेत ना, तसेच प्रश्न मी घेत आहे. या अधिनियमाची अंमलबजावणी महाराष्ट्र राज्यात कधीपासून सुरू झाली? तर हा जो अधिनियम आहे या अधिनियमाची, आता हा एकाच अधिनियमावर आधारित 50 प्रश्न आहेत बरं का, त्यामुळे तो अधिनियम तुम्ही लक्षात ठेवा. तर या ठिकाणी पहा काय अधिनियम आहे आपला, की महाराष्ट्र कामगार किमान घरभाडे अधिनियम 1983. ठीक आहे. मग आता याची अंमलबजावणी कधी झाली, तर 1 जानेवारी 1986 या दिवशी याची अंमलबजावणी झालेली आहे. काय उत्तर आहे? 1 जानेवारी 1986 या दिवशी हा जो महाराष्ट्र कामगार किमान घरभाडे भत्ता अधिनियम 1983 आहे त्याची अंमलबजावणी झाली. हा अधिनियम कोणत्या प्रकारच्या आस्थापनांना लागू होतो? आता हा जो अधिनियम आहे ना, हा कोणत्या प्रकारच्या आस्थापनांना लागू होतो माहित आहे का? आस्थापना म्हणजे कंपनी किंवा एखादं दुकान वगैरे. तर 50 किंवा त्यापेक्षा जास्त कामगार असलेले सर्व कारखाने आणि आस्थापना यांना हा अधिनियम लागू होतो. 50 पेक्षा जास्त कामगार असतील तर, त्यापेक्षा कमी कामगार असतील तर हा अधिनियम लागू होत नाही. महत्त्वाचा प्रश्न आहे बरं का. सगळे वरचे तिन्ही प्रश्न महत्त्वाचे आहेत. अधिनियमानुसार कामगाराला किमान किती टक्के घरभाडे भत्ता, ज्याला आपण HRA म्हणतो. आता HRA सुद्धा लक्षात ठेवा बरं का. HRA म्हणजे काय? तर घरभाडे भत्ता मिळणे आवश्यक आहे. तर हा जो आपला अधिनियम आहे या अधिनियमानुसार कामगाराला कमीत कमी किती टक्के भेटला पाहिजे माहिती आहे? तर त्याचं उत्तर आहे 5%. IMP प्रश्न व्हेरी या अधिनियमामधील हा प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा, म्हणजे 5% भत्ता मिळणं आवश्यक आहे. घरभाडे भत्त्याची गणना कशाच्या आधारे केली जाते? आता हा जो घरभाडा भत्ता आहे ना, कमीत कमी 5% भेटला पाहिजे. जास्तीत जास्तीचं काही लिमिटेशन नाही. पण हे कशी याची गणना केली जाते माहिती आहे का घरभाडे भत्त्याची? तर मूळ वेतन प्लस महागाई भत्ता अशा पद्धतीनं त्याची याच्या आधारे त्याची गणना केली जाते. त्याच्या पुढे पाहता, जर एखाद्या कामगाराला नियोक्ता म्हणजेच एम्प्लॉयर राहण्यासाठी घर देत असेल तर त्याला HRA मिळतो का? आता या ठिकाणी लक्षात ठेवा, नियोक्ता म्हणजे काय? तर जो काम देतो तो, म्हणजे मालकच म्हणूयात आपण. तर जर एखाद्या कामगाराला नियोक्ता राहण्यासाठी घर देत असेल तर त्याला HRA मिळतो का? तर त्याचं उत्तर आहे पहा नाही. तो पात्र नसतो. कारण HRA कशासाठी आहे? तर ज्या घरी राहतो तिथे तो भत्ता दिला जातो. पण ऑलरेडी मालकच त्याला घर देत असेल तर वेगळा HRA द्यायची आवश्यकता आहे का? अजिबात आवश्यकता नाहीये. त्यामुळे नाही, तो पात्र नसतो. कामगार या व्याख्येत कोणाचा समावेश होतो? आता कामगार ही जी व्याख्या आहे ना, याच्यामध्ये कोणाचा समावेश होतो माहिती आहे का? तर याच्यामध्ये
अधिनियमातील व्याख्येनुसार पात्र असलेले कर्मचारी, म्हणजे अधिनियमामध्ये जी कामगाराची व्याख्या दिलेली आहे त्या व्याख्येनुसार पात्र असलेले कर्मचारी. हे फक्त व्यवस्थापक याच्यामध्ये येत नाही, कामगारमध्ये व्यवस्थापक येत नाही. अर्धवेळ काम करणारे स्वयंसेवक सुद्धा कामगारमध्ये येत नाहीत. कंत्राटी कामगार सुद्धा या कामगार व्याख्येत येत नाहीत. ठीक आहे. म्हणजे जे परमनंट असतात, कायमस्वरूपी असतात तेच. त्याच्या पुढे पाहता, नियोक्ता घरभाडे भत्ता कोणत्या कालावधीत देणे बंधनकारक आहे. आता नियोक्ता म्हणजे मालक, मी तुम्हाला आधीच सांगितलं, जो रोजगार देतो तो. तर नियोक्त्याला घरभाडे भत्ता म्हणजे HRA कोणत्या कालावधीत देणे बंधनकारक आहे. तर हा जो आहे ना, हा दर महिन्याला वेतनासोबत देणं बंधनकारक आहे. म्हणजे घरभाडे भत्ता कधी मिळत असतो, तर प्रत्येक महिन्यामध्ये वेतनासोबत तो मिळत असतो. त्याच्या पुढे आता 9वा प्रश्न आहे पहा, या अधिनियमाअंतर्गत नियोक्ता म्हणजे कोण. आता मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे की नियोक्ता म्हणजे कोण, मालक, म्हणजेच आस्थापनेचा मालक किंवा व्यवस्थापनावर नियंत्रण असणारी व्यक्ती, त्यालाच काय म्हणतो आपण, नियोक्ता असं म्हणतो, किंवा संस्था पण त्याच्यामध्ये असू शकते. 50% जास्त घरभाडे भत्ता देण्यास या अधिनियमाने मनाई केली आहे का. की 50% जास्त घरभाडे तर नाही, नियोक्ता जास्त देऊ शकतो. म्हणजे जर मालक खूप उदार असेल तर तो 50% जास्त सुद्धा घरभाडं देऊ शकतो. कमीत कमी किती द्यावं त्याचा नियम केलेला आहे. कमीत कमी किती द्यावा, 5%. जास्तीत जास्त किती द्यावा ही कमाल मर्यादा नाही, म्हणजे किमान मर्यादा आहे की कमीत कमी 5%. त्याचं मूळ वेतन आणि जो महागाई भत्ता आहे त्याच्या 5% घरभाडं दिलं पाहिजे. जर एखाद्या कंपनी, कमीत कमी जास्तीत जास्त किती पण, जर एखाद्या कंपनीत 40 कामगार असतील तर हा अधिनियम लागू होईल का, नाही होणार ना, कारण ऑलरेडी वरच सांगितलेलं आहे. हा अधिनियम कुणासाठी लागू आहे, तर जिथे 50 व त्यापेक्षा जास्त कामगार आहेत त्या ठिकाणी. त्यामुळे याचं उत्तर आहे नाही, 50 किंवा अधिक कामगार आवश्यक असतात, त्याच आस्थापनेला हा अधिनियम लागू होतो. खूप महत्वाचा आहे बरं का. 12 नंबरचा व्हिडिओला सर्वांनी लाईक करा बरं का, कमीत कमी 500 लाईक आले पाहिजे. अधिनियमाचे उल्लंघन केल्यास प्रथम गुन्ह्यासाठी किती दंडाची तरतूद आहे. तर या अधिनियमाचं जर उल्लंघन केलं तर प्रथम गुन्ह्यासाठी किती दंडाची तरतूद आहे माहिती आहे का, 1000 रुपये. IMP या अधिनियमाचं जर उल्लंघन केलं तर जो कोणी नियोक्ता असतो, मालक असतो, त्याला प्रथम गुन्ह्यासाठी 1000 रुपये दंडाची तरतूद करण्यात आलेली आहे. आता त्याच्यानंतर दुसऱ्यांदा किंवा वारंवार उल्लंघन केल्यास शिक्षेचे स्वरूप काय असते. पहिल्यांदा केलं तर 1000 मी सांगितलेलं आहे. मग दुसऱ्यांदा किंवा वारंवार जर गुन्हा केला तर शिक्षेचं स्वरूप काय माहिती आहे का, 5000 रुपयापर्यंत दंड किंवा कारावास किंवा दोन्ही होऊ शकतं. तर बी हे त्याचं उत्तर आहे. लक्षात आले. तर हे दंडाची रक्कम लक्षात ठेवा. पहिल्या गुन्ह्यासाठी 1000 आणि वारंवार केल्यानंतर 5000 रुपयापर्यंत आणि कारावास. घरभाडे भत्ता थकबाकी वसुलीसाठी कामगार कोणाकडे अर्ज करू शकतो. म्हणजे एखादा मालक असतो की तो घर भाडं देतच नाही, घर भाड्याचा जो भत्ता आहे तो देतच नाही. मग त्याची जी थकबाकी आहे मालकाकडे, नियोक्त्याकडे किंवा एम्प्लॉयरकडे, ती वसूल करण्यासाठी जो कोणी कामगार असेल तो कोणाकडे अर्ज करू शकतो. तर त्याचं उत्तर आहे कामगार न्यायालय किंवा नियुक्त अधिकारी, म्हणजे ऑथॉरिटी, जे कोणी प्रमुख असेल त्याच्याकडे. त्याच्यानंतर आता थकबाकी वसुलीसाठी किती कालावधीत अर्ज करणे आवश्यक आहे. म्हणजे थकबाकी जी आपली जमा झालेली आहे तर किती कालावधीत अर्ज करणे आवश्यक आहे. तर त्याचं उत्तर आहे 1 वर्ष. की थकबाकी वसुलीसाठी 1 वर्ष कालावधीत अर्ज करणे आवश्यक आहे. सी हे त्याचं उत्तर आहे, 1 वर्ष. अजून आपल्याला 35 प्रश्न पाहायचे आहेत. पण जर तुम्हाला कामगार आयुक्तालय रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल, फुल कोर्स ज्याच्यामध्ये कामगार कायद्याची माहिती आहे, मराठी व्याकरण आहे, इंग्लिश ग्रामर आहे, बौद्धिक चाचणी आहे, म्हणजे जो काही GK आहे, जो काही आपला अभ्यासक्रम आहे तो संपूर्ण अभ्यासक्रम असलेला कोर्स पाहिजे असेल तर कामगार आयुक्तालय रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्या. याची फी फक्त 500 प्लस GST आहे. याचा फायदा तुम्हाला कामगार आयुक्तालयाला तर होणारच आहे, त्यासोबत तलाठी भरती असेल, वन विभाग भरती असेल किंवा इतरही अजून भरपूर जाहिराती येणार आहेत. ज्या ज्या परीक्षेला हे विषय आहेत, मराठी, इंग्लिश, गणित, बुद्धिमत्ता आणि GK, त्या सगळ्या परीक्षांना तुम्हाला याचा फायदा होणार आहे आणि फी फक्त 500 प्लस GST आहे. तर हा कोर्स घेतला तर, आणि 1 वर्षापर्यंत तुमच्याकडे हा कोर्स असतो, त्यामुळे माझा सल्ला राहील हा कोर्स घ्या. शेवटी तुमची इच्छा. चला त्याचा पुढचा प्रश्न आहे आता नेक्स्ट. 16 नंबरचा प्रश्न आहे पहा. प्रश्न असा आहे,
सरकार या अधिनियमातून एखाद्या आस्थापनेला सूट देऊ शकतो का? म्हणजे सरकारला जर सूट द्यायची असेल तर ती सूट देण्याचा अधिकार आहे का, असा तो प्रश्न आहे. तर या ठिकाणी पहा आता, जे सरकार आहे ना, या अधिनियमातून सूट देऊ शकतो. हो, सार्वजनिक हितासाठी किंवा आर्थिक परिस्थिती पाहता या अधिनियमामधून एखाद्या आस्थापनेला सूट दिली जाऊ शकते. अधिनियमानुसार मजुरीमध्ये कशाचा समावेश होत नाही. कशाचा समावेश होत नाही हे दिले बरं का. प्रश्न नीट समजून घ्या. तर मजुरीमध्ये ना मूळ वेतनाचा समावेश होतो, महागाई भत्त्याचा समावेश होतो, बोनस किंवा ग्रॅज्युइटीचा समावेश होत नाही. सी हे त्याचं उत्तर आहे. बोनस किंवा ग्रॅज्युइटीचा समावेश हा मजुरीमध्ये होत नाही. आस्थापनेतील कामगारांची संख्या 50 वरून कमी झाली तर अधिनियम लागू राहतो का? ऑब्व्हियसली आहे ना. कमीत कमी या ठिकाणी पहा, की आस्थापनेतील कामगारांची म्हणजे ऑलरेडी एखाद्या आस्थापनेमध्ये 50 पेक्षा जास्त कामगार आहेत. तिथं हा अधिनियम लागू आहे आणि जर त्या कामगारांची संख्या 50 पेक्षा कमी झाली तर हा अधिनियम लागू राहतो का? तर हो. जोपर्यंत शासन अधिसूचना काढत नाही तोपर्यंत हा नियम काय असतो? लागू असतो. बी हे त्याचं उत्तर आहे. चला त्याचा एखादी आस्थापना 50 पर्यंत कामगार नसतीलच तर तिथे लागू होत नाही. पण ऑलरेडी एखाद्या आस्थापनेत 50 पेक्षा जास्त संख्या आहे कामगारांची, तिथं हा अधिनियम लागू आहे. पण नंतर जर संख्या कमी झाली तर ते जोपर्यंत अधिसूचना काढल्या जात नाही शासनाकडून तोपर्यंत तिथं तो अधिनियम लागू असतो त्या आस्थापनेसाठी. या अधिनियमाची अंमलबजावणी तपासण्यासाठी कोणाची नियुक्ती केली जाते? तर या अधिनियमाची म्हणजे कोणता अधिनियम? तर आपलं महाराष्ट्र कामगार किमान घरभाडे भत्ता अधिनियम 1983. या अधिनियमाची अंमलबजावणी तपासण्यासाठी कोणाची नियुक्ती केली जाते? तर त्याचं उत्तर आहे कामगार निरीक्षक. ज्या पदासाठी तुम्ही अर्ज केलेला आहे निरीक्षक, ज्याला आपण इन्स्पेक्टर म्हणतो, तर कामगार निरीक्षक यांची नियुक्ती केली जाते. सी हे त्याचं उत्तर आहे. आता त्याच्या पुढे पहा, कामगार निरीक्षकाचे मुख्य कर्तव्य काय आहे? तर जो कोणी कामगार निरीक्षक असेल त्याचं मुख्य कर्तव्य काय आहे? तर आस्थापनेची कागदपत्रे आणि नोंदी तपासणे हे त्याचं मुख्य कर्तव्य आहे. आस्थापनेची कागदपत्रे पण तपासायची आणि नोंदी पण तपासायच्या. या कायद्याचा मुख्य उद्देश काय आहे? तर या कायद्याचा जो मुख्य उद्देश आहे ना, तो आहे कामगारांना राहण्याच्या जागेसाठी किमान आर्थिक मदत सुनिश्चित करणे. किमान म्हणजे कमीत कमी. ठीक आहे. चला त्याच्या पुढे आता अधिनियमानुसार आस्थापना म्हणजे काय? तर आस्थापना म्हणजे काय माहिती आहे का? तर कोणतीही औद्योगिक किंवा व्यापारी संस्था जिथे कामगार काम करतात त्याला आपण आस्थापना असं म्हणतो. मग तो कारखाना असू शकतो, काही पण असू शकतो. घरभाडे भत्ता रोखीने देणे बंधनकारक आहे का? तर घरभाडे भत्ता जो आहे ना, तो रोखीनं देणं बंधनकारक आहे का? तर हो, वेतनासोबत देणं बंधनकारक आहे. काय म्हणत आहे मी? वेतनासोबत देणं बंधनकारक आहे. मग तो तुम्ही बँकेत पण जमा करू शकता किंवा कॅश पण देऊ शकता. पण तो वेतनासोबत देणं बंधनकारक आहे. जर नियुक्तीपत्रात HRAचा उल्लेख नसेल तर नियोक्ता भत्ता नाकारू शकतो का? नियोक्ता म्हणजे मालक. तर नाही, हा कायदा वैधानिक असल्याने तो अनिवार्य आहे म्हणजे कंपल्सरी आहे. म्हणजे जर 50 पेक्षा जास्त कर्मचारी असतील आणि जरी तुम्ही जे अपॉइंटमेंट लेटर दिले आणि तिथं जर नियुक्तीपत्रामध्ये HRAचा उल्लेख नसेल तरी सुद्धा तुम्हाला HRA द्यावाच लागतो. म्हणजे घरभाडं भत्ता द्यावाच लागतो. अधिनियमातील कलमानुसार शासकीय अधिसूचना कुठे प्रसिद्ध केली जाते? तर या अधिनियमामधील जी काही कलमं आहेत ना त्या कलमानुसार शासकीय अधिसूचना ही शासकीय राजपत्रामध्ये प्रसिद्ध केली जाते आणि सगळ्याच अधिनियमांची माहिती आहे ना ती शासकीय राजपत्रामध्ये प्रसिद्ध झाल्यानंतरच तो लागू होतो. 50 कामगारांची संख्या मोजताना कोणत्या कालावधीचा विचार केला जातो? म्हणजे एखाद्या आस्थापनेमध्ये 50 कामगार आहेत की नाही हे कसं मोजलं जातं माहिती आहे का? तर मागील 12 महिन्यातील कोणत्याही दिवशी, मागील 12 महिने म्हणजेच काय? मागील एका वर्षातील कोणत्याही दिवशी जर 50 किंवा त्यापेक्षा कामगार असतील तर त्या आस्थापनेमध्ये हा अधिनियम लागू होतो. मागील 12 महिने म्हणजेच मागील 1 वर्ष. इथं काय दिले? फक्त वर्षाच्या शेवटी नाही तर मागील एका वर्षातील कोणत्याही दिवशी 50 कामगार असतील की हा अधिनियम काय होतो? लागू होतो. समजून घ्या, खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत हे. हा वरचा प्रश्न महत्त्वाचाच होता. या कायद्याची व्याप्ती संपूर्ण महाराष्ट्रात आहे का? तर हो, या कायद्याची व्याप्ती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे.
कारण महाराष्ट्राचाच कायदा आहे ना, तर महाराष्ट्राची व्याप्ती असणार आहे. जर कामगार रजेवर असेल तर त्याला त्या कालावधीचा HRA मिळतो का? मग आता एखादा कामगार जर रजेवर असेल तर त्याला त्या कालावधीचा HRA मिळतो का? तर याचं उत्तर आहे हो. नियमानुसार सवेतन रजेच्या काळात मिळतो. म्हणजे जी सवेतन रजा आहे, पगारी रजा, त्यावेळेस हा मिळतो. त्याच्यानंतर कामगार न्यायालयात दाद मागण्यासाठी वकिलाची गरज असते का? तर नाही. कामगार स्वतः किंवा युनियन प्रतिनिधीमार्फत आपली बाजू मांडू शकतो. म्हणजे वकील लावलाच पाहिजे असं काही नाही, कारण वकील लावलं तर परत तो खर्च वाढणार. बरोबर आहे की नाही? त्याच्या पुढे किमान घरभाडे भत्ता कायदा कोणत्या मंत्रालयाअंतर्गत येतो? आता हा जो किमान घरभाडे भत्ता कायदा आहे ना, हा कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येतो? तर कामगार आणि रोजगार मंत्रालय यांच्या अंतर्गत येतो. महाराष्ट्र शासनाचं जे कामगार व रोजगार मंत्रालय आहे त्याच्या अंतर्गत येतो. आता त्याच्या पुढे पहा, अजून आपल्याला 20 प्रश्न पाहिजेत मित्रांनो. पण जर तुम्हाला फक्त कामगार कायद्याचाच रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि कामगार कायदे रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. फक्त 300 प्लस GST मध्ये हा कोर्स उपलब्ध आहे. याच्यातून 40 प्रश्नांची तुमची तयारी होऊन जाईल आणि फुल कोर्स सुद्धा आपल्या विठ्ठल जोशी ॲपमध्ये उपलब्ध आहे. त्याच्या पुढे आता या अधिनियमानुसार कौटुंबिक घर असल्यास HRA कापला जातो का? आता कौटुंबिक घर जर असेल तर HRA कापला जातो का? तर नाही. कामगार पात्र नसतो. कौटुंबिक घर असेल तर ते HRA कापला जात नाही, कारण त्यासाठी कामगार पात्रच नाही. जर कामगाराला निलंबनाखाली ठेवले असेल तर HRA मिळतो का? निलंबन म्हणजे त्याला सस्पेंड केला असेल, सस्पेन्शन पिरियडमध्ये HRA मिळतो का? तर निर्वाह भत्ता नियमानुसार काही भाग मिळू शकतो. काय म्हणत आहे मी? निर्वाह भत्ता नियमानुसार काही भाग त्यांना मिळू शकतो. पूर्ण मिळत नाही, काही भाग त्यांना मिळू शकतो. त्याच्यानंतर नियोक्ता घरभाडे भत्त्याची नोंद कोणत्या रजिस्टरमध्ये ठेवतो? म्हणजे जी कंपनी आहे, ज्या कंपनीमध्ये कामगार कामार आहेत, त्या ठिकाणी घरभाडे भत्त्याची जी नोंद आहे, HRA ची नोंद, ती कोणत्या रजिस्टरमध्ये केली जाते? तर त्याचं उत्तर आहे वेतन रजिस्टर. कशामध्ये केली जाते? वेतन रजिस्टरमध्ये त्याची नोंद केली जाते. किती वेतन दिले त्यावर ते अवलंबून असतं. कामगार निरीक्षक अचानक भेट देऊन तपासणी करू शकतो का? आता कामगार निरीक्षकांचं कामच आहे तपासणी करणं, तर हो, अचानकपणे तो भेट देऊन तपासणी करू शकतो. हो, अधिकाराचा वापर करून कधीही तपासणी करू शकतो, पण ते पण नियमानुसार बरं का. चला, त्याच्या पुढे आता 35वा प्रश्न आहे. अधिनियमातील कलम 6 कशाशी संबंधित आहे? आता या अधिनियमामधील जे कलम 6 आहे ना, ते कशाशी संबंधित आहे? तर घरभाडे भत्ता वसुली याच्याशी संबंधित आहे. कलम 6 कशाशी संबंधित आहे? घरभाडे भत्ता वसुली याच्याशी संबंधित आहे. छोटा अधिनियम आहे, मला वाटते 15 कलम आहे त्याच्यामध्ये. जर कामगाराचा मृत्यू झाला तर थकबाकी कोणाला मिळते? एखादा कामगाराचं निधन झालं आणि त्याचा जर घरभाडे भत्ता याच्या मालकाकडे शिल्लक असेल, थकबाकी असेल, तर ते कोणाला मिळतं माहिती आहे का? तर त्याच्या वारसांना मिळतं. म्हणजे ज्याला कोणाला नॉमिनी केले, मग ती मिसेस असू शकते, मुलगा असू शकतो किंवा मुलगी असू शकते, म्हणजे त्यांच्या वारसाला मिळते. या कायद्यात वेळोवेळी सुधारणा करण्याचा अधिकार कोणाला आहे? आता हा महाराष्ट्र शासनाचा कायदा आहे की नाही, म्हणून वेळोवेळी सुधारणा करण्याचा अधिकार कोणाला असला पाहिजे? तर राज्य सरकारला आहे. डी हे त्याचं उत्तर आहे, राज्य सरकार. त्याच्यानं आज असेच प्रश्न परीक्षेत येणार आहेत बरं का. व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, जास्तीत जास्त लाईक करा. हजेरी पत्रकावर सही न करणाऱ्या कामगाराचा HRA रोखला जाऊ शकतो का? म्हणजे असे काही कामगार असतात की जे हजेरी पत्रकावर सहीच करत नाहीत, तर त्यांचा HRA रोखला जाऊ शकतो का, असा तो प्रश्न आहे. तर नाही, पण म्हणजे त्यांचा HRA रोखला जाऊ शकत नाही, पण त्यांच्यावर शिस्तभंग कारवाई होऊ शकते. HRA कायद्यानुसार अनिवार्य आहे. म्हणजे HRA देणं बंधनकारक आहे, पण त्यांच्यावर शिस्तभंग कारवाई होऊ शकते की ते सही का करत नाहीत. मोसमी कारखान्यांना हा कायदा लागू होतो का? मोसमी म्हणजे सीझननुसार. आता उदाहरण द्यायचं झालं, आपला साखर कारखाना मोसमी आहे, तो काही वर्षभर सुरू असतो तसा साखर कारखाना नाही. मग असे जे मोसमी सीझननुसार चालणारे जे कारखाने आहेत त्यांना हा कायदा लागू होतो का? तर हो, जर ते अधिसूचनेत समाविष्ट असतील तर. अधिसूचनेमध्ये समाविष्ट असतील तरच त्यांना हा लागू होतो बरं का. त्याच्या पुढे आता 40 नंबरचा आपण प्रश्न पाहणार आहोत आणि प्रश्न आहे,
घरभाडे भत्ता मिळण्यासाठी कामगाराला भाड्याची पावती देणे गरजेचे आहे का? आता घरभाडे भत्ता मिळवण्यासाठी कामगाराला भाड्याची पावती देणं बंधनकारक आहे का? तर त्याचं उत्तर आहे फक्त आयकर सवलतीसाठी लागते. कायद्यानुसार भत्त्यासाठी लागत म्हणजे भत्ता मिळवण्यासाठी ही पावती त्यांना बंधनकारक नसते किंवा गरजेची नसते. पण आयकरामध्ये जर सवलत मिळवायची असेल तर त्यावेळेला मात्र ही पावती लागते. मग बरेच जण आपल्या आईकडून मी घर भाड्यानं घेऊन राहतो अशा खोट्या पावत्या पण देतात बरं का. असे बरेच शासकीय अधिकारी आहेत. 5% HRA ही किमान मर्यादा कोणत्या प्रकारच्या कामगारांसाठी आहे? तर 5% HRA ही जी किमान मर्यादा आहे ना, ही सर्व पात्र कामगारांसाठी आहे. जेवढे पात्र कामगार आहेत ना, त्या सगळ्यांसाठी म्हणजे कमीत कमी 5 म्हणजे तुमचा पगार जर ₹100 असेल तर कमीत कमी ₹5 दिलेच पाहिजे. मी उदाहरण म्हणून सांगितलं. जर एखादा नियोक्ता हा भत्ता देत नसेल तर तक्रार कुठे करावी? आता मला वाटते हा प्रश्न थोडासा रिपीट झाला, वेगळ्या पद्धतीने विचारलेला आहे. तर ही तक्रार कोणाकडे केली जाते? संबंधित क्षेत्राच्या कामगार आयुक्तालयाकडे केली जाते की आम्हाला भत्ता मिळत नाही. आणि त्यांनी पण नाही ऐकलं तर मग कामगार न्यायालय असतं, तिथे पण तुम्ही जाऊ शकता. अधिनियमातील कलम J10 कशाशी संबंधित आहे? तर या अधिनियमामधील जे कलम 10 आहे, J10 आहे ना, हे कशाशी संबंधित आहे माहिती आहे का? तर दंडाशी संबंधित आहे. दंडाशी संबंधित कलम प्रत्येक कायद्यामधली लक्षात ठेवा. किती दंड आहे पहिल्या गुन्ह्यासाठी, दुसऱ्या गुन्ह्यासाठी, शिक्षा कोणती आहे, कलम कोणते लक्षात ठेवा. भत्त्याची रक्कम किती रुपयांच्या पटीत असावी? आता ही जी भत्त्याची रक्कम आहे ना, ही किती रुपयांच्या पटीत असावी माहिती आहे का? तर 1 रुपयांच्या पटीत असावी. किती रुपयांच्या पटीत असावी? तर 1 रुपयांच्या पटीमध्ये असावी. 1983च आहे ना, त्यानुसार हे त्यांनी विचार केलाय. आस्थापना म्हणजे केवळ कारखानेच असतात का? आता आस्थापने म्हणजे केवळ कारखानेच असतात का? तर नाही. यामध्ये हॉटेल्स जिथं 50 किंवा त्यापेक्षा जास्त कर्मचारी आहेत, थिएटर्स, व्यापारी संस्था यांचा सुद्धा समावेश होतो. ठीक आहे. म्हणजे कारखाना पण असतो त्यामध्ये, हॉटेल्स पण असतात, थिएटर जी अशी व्यवसायाची जागा जिथं 50 किंवा त्यापेक्षा जास्त कर्मचारी काम करतात, त्या सगळ्यांचा समावेश आस्थापनेमध्ये होतो. एकाच मालकाच्या 2 वेगवेगळ्या ठिकाणी आस्थापना असतील तर कामगार संख्या कशी मोजली जाते? आता मालक एकच आहे पण त्याची आस्थापना दोन्ही वेगवेगळ्या ठिकाणी आहे. मग त्याचं कसं मोजलं जातं माहिती आहे का? ती दोन्ही ठिकाणची मिळून जर ते एकाच अधिसूचनेत असतील तर, दोन्ही ठिकाणं जर एकाच अधिसूचनेमध्ये असतील तर दोन्ही एकत्र मोजले जातात आणि एकाच अधिसूचनेमध्ये नसतील तर मग ते मोजले जात नाहीत. या कायद्यानुसार कामगाराला किमान किती रुपये भत्ता मिळेल याची निश्चित रक्कम ठरलेली आहे का? तर या कायद्यानुसार कामगाराला किमान किती रुपये भत्ता मिळेल म्हणजे घरभाडं जो भत्ता आहे तर याची रक्कम ठरलेली आहे का? तर नाही ठरलेली ना. फक्त काय म्हटलेलं आहे की त्याच्या वेतन आणि महागाई भत्ता याच्या 5% असावा. म्हणजे एखाद्याचं वेतन ₹100 असेल तर त्याला ₹5 मिळतील, ₹1000 असेल तर ₹50 मिळतील, ₹10,000 असेल तर ₹500 मिळतील, 1,00,000 असेल तर ₹5,000 घरभाडं भेटेल. लक्षात आलंय ना? तर अशा पद्धतीने ते फिक्स नाही, पण वेतनाच्या कमीत कमी 5% असावा. जास्तीत जास्त किती पण असू शकतो, पण कमीत कमी 5% घरभाडे भत्ता असावा अशी तरतूद आहे. घरभाडे भत्ता हा कर पात्र असतो का? म्हणजे त्याच्यामध्ये टॅक्सेबल आहे का घरभाडं भत्ता? तर हा जो आहे ना, हा आयकर नियमानुसार विशिष्ट मर्यादेपर्यंत याच्यावर सवलत मिळते. म्हणून तर मी तुम्हाला म्हणलं ना, आईकडे आम्ही घर भाड्यानं घेऊन राहतो. असं बरेच जण घेतात लिहून. का? तर ते टॅक्समध्ये त्यांना सवलत मिळवायची असते. हा कायदा कामगारांच्या हितासाठी असल्याने तो कसा मानला जातो? आता हा जो कायदा आहे ना, हा कामगारांच्या हिताचा आहे म्हणून तो कल्याणकारी कायदा मानला जातो. वेलफेअर लेजिस्लेशन जो कोणी कामगारांच्या हिताचा आहे किंवा सर्वसामान्य लोकांच्या हिताचा आहे त्यालाच आपण कल्याणकारी कायदा असं म्हणतो ना. महाराष्ट्र कामगार किमान घरभाडे भत्ता नियम कोणत्या साली बनवले गेले? आता हे जे आहे ना, महाराष्ट्र कामगार किमान घरभाडे भत्ता नियम हा अधिनियम 1983चा आहे. पण नियम कधी बनवलेले आहेत माहिती आहे का? 1986 मध्ये बनवले. हे मी तुम्हाला एक मिनिट हे मी तुम्हाला स्पष्टीकरणामध्ये सुद्धा सांगतो. हे ना मी तुम्हाला स्पष्टीकरणामध्ये सुद्धा सांगतो हा. एकच मिनिट पाहता इथं खाली की 1986 हा अधिनियम 83चा आहे. पण नियम कधी बनलेले आहेत? तर 1986 मध्ये बनलेले आहेत.
तर लक्षात आले सगळ्यांच्या. अधिनियम 1983चा आहे, पण नियम कधी बनले 1986 मध्ये. आणि जर तुम्हाला कामगार आयुक्तालय रेकॉर्डेड हुडो कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि कामगार आयुक्तालय रेकॉर्डेड हुडो कोर्स विकत घ्या. किंवा 300 याची फी 500 प्लस GST आहे. आणि नुसतं कामगार कायद्याचंच पाहिजे असेल तर 300 प्लस GST मध्ये हा कोर्स तुम्हाला मिळेल. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. आवडला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थांबूयात. थँक्यू व्हेरी मच.